तर सांगली महानगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झालेला आहे। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून हल्ला करण्यात आल्याचा भाजप उमेदवाराच्या मुलाचा आरोप आहे। तर शिंदे सेनेच्या उमेदवाराने हे आरोप फेटाळून लावलेत। तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसतंय। अतुल वैदंडे आणि निलेश गडदे असे हे मर्डरमधले आरोपी आहेत। यांनी मला काल रात्री येऊन मला कोयता व रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मला म्हटले की उद्या सकाळी तू पहिला अर्ज मागं घ्यायचा, सागर वनखंडेचे यांच्या अर्ज तुम्ही ठेवायचा नाही त्यांच्या विरोधात। आणि रात्री येऊन त्यांनी आमच्या इथल्या सगळ्या गाड्या त्यांनी सगळ्या फोडलेल्या आहेत, नागरिकांना शिव्या दिलेल्या आहेत। शिंदे गटाचा जो उमेदवार आहे, गुंड प्रवृत्तीची जी लोक पाठवून देत आहे, ह्यांना चांगलाच धडा शिकवायला पाहिजे। संदीप पोनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोक पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, त्यांना धमकवलं, हे मी आरोप आज या ठिकाणी फेटाळतोय। आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे। कारण की जी गुंड वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे। हे त्यांच्या जुन्या वैरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमाने कुटुंबियांकडून प्रयत्न झालेला आहे।